गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय चाललंय? काय नाही, चालू स्वयंपाक. नाश्ता झालाय. नाश्त्याला केलत्या दोशी. उत्तप्पा. हम्म. तर सगळ्यांनी दोशी वगैरे खाल्लेले आहेत. सगळेजण जिकडे तिकडे गेलेत. तर आम्ही आता घरात करत आहे चपात्या. 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 तर दोशीचा तवा होता ना, त्याच्यावरच चपात्या चालू आहेत. म्हणलं दुसरा आणि कशाला ठेवायचा, त्याच्यावरच करून घ्यावा म्हणलं. आणि ह्या मोठ्या डब्यात तेल का घेतलंय माहिती ना, तर तेल ना त्या दिवशी वडे केलते ना, शिल्लक राहिला होता. तळलेलं तेल कॅटलीत नाही होतलं, कारण आमच्यात उपास असतेच ना सारखं. मग ते उपासाला ते तेल कॅटलीतलं चांगलं चालत नाही. वेगळंच नाही. डब्यात तसंच ठेवलं. ही चपात्याला वगैरे वापरायला येतं. तर इथं आता चपात्या करायला चाललाय. भाजी आता काय करायचा विचार चालू आहे. रात्रीची टोमॅटोची चटणी. मस्त झाली टोमॅटोची चटणी. मला आता काहीतरी पातळ भाजी करा. बटाट्याची पण आहे रात्रीची. तर थोडीशी करते आता. थोडीशी करत. कारण आता दोशी खाण्यामुळे जास्त काही भूक नाही. दुपारीच. तर कपडे वगैरे सगळे झाले धुवून, कारण इकडं ना आबाळाचं वातावरण आहे आमच्या इकडं. चला लवकर, अजून आपल्याला दवाखान्याला जायचं आहे. आणि दवाखान्याला जायचं आहे. तर म्हणलं उरकून घ्यावं. आधी कपडे धुतली, भांडी घासले, नाश्ता केला, आता स्वयंपाक, चपात्या करायले. हा. आता जायचंय दवाखान्याला. पूजा वगैरे सगळं झालं. तर म्हणलं आता लाडू एक नाही या. लाडू नाही म्हणून पटपट काम व्हायला. त्यांना काय काम करू देते, काय तेच बघायला लागतं. तिला आगापणा करते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आणखी एकदा सांगायचंय मला की तर आम्ही काहीतरी नवीन बिझनेस चालू करणार आहोत. तरी तुम्ही भरपूर सपोर्ट करा आम्हाला. करणार सपोर्ट सगळे करणार. तर नवीन बिझनेस आहे. व्हिडिओ डेली बघत जावा, तुम्हाला कळलंच आम्ही काय नवीन टाकणार आहे, काय करणार आहे. तर सगळी निम्म्याच्या वर म्हणजे 5% तर तयारी झालेली आहे. 5% राहिलेली आहे. तर ते पण हळूहळू करण्याच्या तयारीत आहे. तर बॅनर वगैरे सगळं असं छापवायला टाकलेलं आहे. छापून पण झालेलं पण असेल आज. नाही, आज दुपारी देतो म्हणलं त्याने. तर आमची तयारी अशी चालू आहे. देवांचं नाव टाकलंय त्याच्यावर. तर व्हिडिओ मात्र डेली बघत जा, तुम्हाला समजेल. तर माझा व्हिडिओ आता घरातलं नाही येणार, तर माझ्या कामावरच येणार. खरंच मैत्रिणींनो, ते पण मी करण्याचा प्रयत्न करते तिथं. तर बघू जमतंय का काय होतंय. म्हणायला लागले खरं, पण अनेक काळ जमस तर काय खरं नाही. अनेक वेळ भेटला तर काढला तर वेळ सगळं भेटतंय. तर बघू काय काय होतंय. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या आमच्यावर. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा, लाईक करत जावा. ह्या 2 दिवसात तुम्हाला समजेलच कसे वाटतात कमेंट्स करत जावा, काय टाकणार आहोत. तर ह्या 2 दिवसात तुम्हाला समजेल. मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर बघू कसं कसं काय काय होतंय. स्वामी समर्थांच्या कृपेने सगळं काही चांगलं होतंय. चालू करायला लागलोय. तर स्वामी समर्थ आहेत पाठीशी, आणि असंच कायम आमच्या पाठीशी राहो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना. राहणार स्वामी समर्थ आपल्या कायम पाठीशी. फक्त आपलं नीतिमत्ता चांगली ठेवायची. देव आपल्याला सोडून कुठं नीतिमत्ता चांगली ठेवायची. कोणाबद्दल आपण वाईट विचार करत नाही. तर देव आपल्याला कधी सोडून जात नाही. देवाला काय हवं असतं की माणसाने माणसासारखं राहावं. देव काय म्हणत नाही की तुम्हाला एवढं कर, तेवढं कर, तुम्हाला एवढा ही कर, ती कर, ही व्हा, ती व्हा. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. फक्त आपलं मन साफ ठेवायचं आणि माणसातच देव हुडकायचा. भुकेल्याला जेव घालायचं, तानाला पाणी द्यायचं, माणसाशी माणसाप्रमाणेच वागायचं. तर देव आपल्याला सोडून कधीच कुठं जात नसतं. तर आपली नीतिमत्ता अशी ठेवली ना
तर देव आपल्याला 100% आपल्या सोबत राहणारच. खरं आहे. स्वामी समर्थ आमच्या कायम पाठीशी राहो. स्वामी समर्थ तुमच्या चरणाची जागा आमची कधीच सोडू नका, हीच प्रार्थना. मग अजून काय तुम्हाला काय बोलायचंय? कोणाला? तुम्हाला मी बोलालो की मी पण काय बोलायला झोपेचा वाटायला लागला मला. काय नाही करतो. चला लवकर. लाडू ती ही बाहेरचं मला कसं कसं मॅनेज होतंय का नाही असं वाटायला लागलंय. पण तसला विचार करायचा नाही, होतंय सगळं होतंय. करणार मी, करणार, जिद्द नाही सोडणार. जिद्दीनं जिद्द कारण करायची. लहान आहे ना तो, त्यानं पण त्याच्यामुळं. लाडूचं लाडू. लाडूचं लाडू. मम्मा फक्त मी तुझा आहे ना. फक्त पप्पाच आहे. तर त्याला फक्त म्हणायला येत नाही. फक्त ती म्हणते मी फक्त माझ्या मम्मीचा आहे. मग पप्पा म्हणले ना तर तुला चक्कर कोण मारते रे लाडू. मी फक्त पप्पाचा आहे, फक्त मम्मीचा आहे. दोघाला बी लावते कळते त्याने. बघा, एकाला नाराज करायचं नाही म्हणून त्यानं परत म्हणते फक्त मम्मीचा आहे, फक्त पप्पाचा आहे. तर त्याला फक्त म्हणायला येत नाही. फक्त करते फक्त. लाडू लय गुणाचा आहे माझा. लाडू आता गेलेला आहे आजीकडे मोहळला. तिथं तर त्यांना सगळ्यांना नुसतं बोलवूनच टाकते दिवसभर. ती मामा आजी राघुमावची आजी म्हणते. हा राघुमावची. राघुमावची आजी हे जे आजी आहे, पण ती म्हणते राघुमावची आजी. नाहीतर मग ए सविता आजी म्हणते. ए सविता आजी. आणि बाबाची वाट बघत बसतोय संध्याकाळी टाइम झालं की पळत आलं की मला लसूण फटाकडे पाहिजे. लय हट्टीपणा करते आणि त्यांनी सगळं पुरवते ती म्हणून ना तिथं तसं करते. माझ्या कशी तर करत नाहीत ना तसं. मग त्याने तिथं काय म्हणाल ती करतात ना म्हणून तसं हट्टीपणा करते. मी इथं त्याला बरोबर हे करत असते, अजिबात करत नाही. कारण लेकरांना प्रत्येक गोष्ट मागितली की लगेच आहे ना तर त्यांना त्याची किंमत कळत नाही. म्हणून ना द्यायची गोष्ट आपल्याला काढते आपल्याला मिळणार नाही बाबा आपल्या लेकरांना तर तसं कमी पडू नये. पण तसं नाही, द्यायची गोष्ट पण ती फक्त थोडा वेळ काढून द्यायची. लगेच द्यायची नाही. कुठली मागितली त्याची किंमत राहत नाही. किंमतच राहत नाही. आपल्याला द्यायची नाही असं नाही, पण थोडासा त्याला दम पाडून मग द्यायचं. आता त्याला कळलं पाहिजे त्या गोष्टीची किंमत. म्हणून ना कुठली पण गोष्ट ना तसंच करायचं. आपल्याला वाटतं बाबा आपल्याला मिळलं नाही आपल्या लेकरांना तरी असं होऊन ये असं वाटतं, पण तसं नाही. अजून काय म्हणताय काय सरकार? काय नाही बघा निवांत आहे. हेच चालू आहे आता विचार डोक्यात सारखं तीच विचार आहे. स्टार्टअप करायचं कसं, काय करायचं. तुम्ही काय नसतं करायचं, मान हलवायचं. मग काय आता काय करायच नाही म्हणायचं काय. मग तुम्हाला हे बघा लसलशीत खमखमीत चपाती बेस्ट. या खायला चपाती. चला भाज्या अजून करायची आहे बरं का. हा चालतंय. मग तेल चटणीवर खावं लागल. हा लाल तेल चटणी चपाती. तेल भरपूर टाकायचं चपातीवर, सगळीकडे पसरवायचं, रोल करायचा खायचं. तुम्ही तसंच खाता. हा लाल भडक चटणी घेता. मग मला आवडते ना. आम्ही इसूर चपाती खातो. येसूर तेल चपाती आणि इसूर गरम भात इसूर आणि तेल टाकून लय भारी लागायचं. मग लहान असताना. आता कुठलं इसूर कधी खायला आठवत सुद्धा नाही. इसूर येसराचा वास आला ना इसूर लय खाऊ वाटतंय. असं डंक्यापासून ती जाताना बघा असं येसराचा डंका चटणीचा डंका असतो ना त्याच्यापासून चाललो ना येसराचा वास आला की लय खाऊ इसूर खाऊ वाटतंय ना. काय विचार नका. लय खाऊ वाटतंय. आमचा बी इसूर संपलाय. येसूर करायचं. इसूर करायचंय. मसाला काळा मसाला. चला भाजी करू आता आपण. तुम्ही करणार काय म्हणजे तू कर. मग आपण म्हणालो हा
तर मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करत जावा, शेअर करत जावा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवा. तर मेहनत व्हिडिओला कमेंट्स करत जावा. व्हिडिओला खूप मेहनत लागते. मेहनत लय घ्यावी लागते मैत्रिणींनो. तर जरा सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करत जावा आणि व्हिडिओ डेली बघत जावा. आणि व्हिडिओ बघताना अजिबात स्किप करू नका. तर असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. बाय. श्री स्वामी समर्थ.